नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। दिनांक 6/2/2025 रोजी कर्जगी तालुका जत येथे बालिका हरवल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यास माहिती मिळाली होती। सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस ठाण्याकडील अंमलदार सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गावात गेल्यानंतर आरोपी पांडुरंग सोमांना कळली, वय वर्ष 25, राहणार कर्जगी तालुका जत, जिल्हा सांगली, याचे वर्तन आणि हालचाल संशयित वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता अपहक मुलीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीच्या राहत्या पत्र्याच्या घरातील लोखंडी पेटी ठेवलेला मिळून आला। तात्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले। तात्काळ सांगली जिल्हा पोलीस प्रमुख माननीय संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले। तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले। सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता। शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदर घटनेबाबत उमदी पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 26/2025 BNS कलम 103-3-238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्याकडे देण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीत जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। सदर गुन्हा हा माननीय न्यायालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात येणार असल्याचे आज सांगली येथे पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय घुगे यांनी सांगितले आहे। सदर गावात आणि परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असून कर्जगी तालुका जत येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही सदर घटनेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसारमाध्यमावर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये। तसेच पीडितेच्या न्यायाची आणि ओळखीची गोपनीयता प्रसारमाध्यमे आणि नागरिकांनी उघड करू नयेत। पोलीस प्रशासनाने या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ प्रतिसाद देऊन आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जत तालुक्यात कर्जगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आले। तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक 26/25 हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची, प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकही घेतली। त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे, आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी, त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे। आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू। या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल, ओळख असेल, हे आपण बाहेर येऊ देऊ नये, प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये। अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील की आपण अशा कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे।